मी या प्रभागाची मुलगी, सून आणि बहीण आहे. तसेच मी यांच्या सहकार्याने यांच्यासोबत असून या निवडणुकीत लढत आहे आणि या सर्वांचे मला खूप खूप सहकार्य मिळत आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. माझ्या पतीने, माझ्या कुटुंबाने मागील 15 वर्षापासून या प्रभागासाठी जे कार्य केलं आहे त्याचे आज फळ मला लाभले. काय सांगाल ताई, आज आपल्यासोबत बरेचशा महिला जुळलेल्या आहेत. आपण पाहू शकता की आपले पती आहेत त्यांनी आजपर्यंत जे कर्तव्याचं काम केलेलं आहे, त्यांनी आजपर्यंत जे पदं भोगलेले आहेत त्या पदाचा आपल्याला फायदा मिळाला आपल्याला असं वाटत आहे काय? हो, मला वाटत आहे. कारण मी आज बघत आहे की गर्दीची माझ्यासोबत म्हणजे आपलं मत असं आहे की माझ्या प्रतिनिधित्वानं आतापर्यंत काम केलेलं आहे हे मला माझ्या पाठीशी राहिलं आणि मला निवडण्याची आशा माझ्या पतीच्या माध्यमातून आहे असं आपल्याला मदत आहे. आणि जेव्हा मला यांची गरज आहे तेव्हा हे सर्व मला मदत करणार. हो की नाही? आपल्यासोबत काही महिला जुळलेल्या आहेत. काय सांगाल ताई, आपण आज ताईच्या प्रमाणाला आलो आहे, काय सांगाल ताई बद्दल? काय सांगाल? आगे बढ़ो, हमारे साथ है आणि विकासाला आम्हाला हे भावना करणार आणि आमची पक्ष भैया त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्या पदासाठी. उमेदवारी दाखल केलेली आहे भाजपातून आणि नेमकं आपलं उभं राहायचं विजन काय नेमकं काय राहील? आज विविध समस्यांना आमचा प्रभाग सामोरे जात आहे. या समस्या सर्वांना माहीतच आहे. जसं अस्वच्छता आहे, पाण्यासंबंधी, पाणी पुरवठ्यासंबंधी त्यांना त्रास होतो आहे. महिला वगैरे, ज्या महिला सुरक्षित नाही आहे, बुजुर्ग लोग सुरक्षित नहीं है यहाँ पे. और ये जो चौधरी चौक और जुना कॉटन मार्केट रोड में वाहतुकीचा एवढा प्रॉब्लेम होतो आहे. त्यासाठी आम्ही विविध स्ट्रीट ब्रेकर लावण्याचा प्रयत्न करू. विविध ठिकाणी CCTVची आवश्यकता जिथेही असेल ते आम्ही निश्चितच लावू. आणि लहान मुलांसाठी तसेच तरुणांसाठी लायब्ररीची व ई-लायब्ररीची, वायफायची सुविधा आम्ही त्यांना प्राप्त करून देऊ. तसेच लोकांसाठी प्लेग्राऊंड व वॉकिंगसाठी त्यांना सुविधा प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि आमच्याकडनं जे पण होईल ते सर्व काही आम्ही करू. म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की बा आमचं सरकार भाजपचं सरकार आहे आणि आम्हाला निधी कमी पडणार नाही हे आपल्याला आशा आहे. हो, बिलकुल. आमचं सरकार आघाडी सरकार आहे आणि आम्हाला निधी कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. तसेच आपले अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब तुमच्याच पार्टीचे आहे, त्याबद्दल काय सांगा? मला बावनकुळे साहेबांवर, आमच्या पालकमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते मला कधीही निधीची किंवा कोणत्याही मी त्यांना जर मागणी केली कोणत्याही परिस्थितीत ते मला मदत करतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यांच्याशी समन्वय साधून मी या प्रभागाचा विकास करूच शकणार आहे हे मला माहीत आहे आणि याची मला पूर्ण खात्री आहे. महाराणा प्रताप की जय. नारा लगाओ जोर से, बोलो एक बार.